सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. गजानन विजय या ग्रंथाचा 15वा अध्याय, त्यातला भाग 1 आपण आज ऐकणार आहोत. उद्या दुसरा भाग असेल आणि दुसरा भाग ऐकाल तेव्हा पहिल्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. सगळ्यांना ऐकता यावा यासाठी त्याचे भाग करून द्या असे लोक म्हणत होते, म्हणून मी प्रत्येक अध्यायाचे भाग करून अपलोड करते आहे व्हिडिओ. ते सगळे नक्की तुम्ही सगळ्यांनी ऐका आणि आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट जरूर करा. तर ऐकूया गजानन विजय अध्याय 15वा भाग 1. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना, कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे, घेतले त्वा जरीसाचे, तरी दिले पाताळाचे, राज्यबली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला, तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीचं आहे होणार, देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने. एका घटकेत अनंता, चहुवेदांच्या संहिता, पठण केल्या बुद्धिमत्ता, केवढी तुझी अगाध सत्तरी. अवघ्या तुझ्या अवतारी, हा सोवळा अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी, वधन तुम्ही केलात. शत्रुमित्रांच्या घरी दिवा, ये अवतारी लाविला बरवा. देव आणि दानवा, तू वंद्य सारखाच. देव तेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले. याच अवतारी देवा तू, तुला माझा नमस्कार. असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर. तुम्ही दास गणूच्या, टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान, आर्य महींचे पाहून दैन्य, सतीचा चे झाला घेता वाण, भीड न सत्यात कोणाची. वाक्चातुर्य जयाचे, बृहस्पतीच्या समान साचे, धाबे दणाणे इंग्रजांचे, पाहून ज्याच्या लेखाला. कृती करून मिळविली, ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली, ऐसा होता बहादर. तो एकेवेळी अकोल्याला, शिवजयंतीच्या उत्सवाला, लोकाग्रहे येता झाला, व्याख्यान द्याया कारणे. झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठाल्या विद्वानांची. गेली गडबड उडून, दामले कोल्हटकर खापर्डे, आणखी विद्वान बडे बडे. जमते झाले रोकडे, तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे, नेमिले होते टिळक साचे. नाव ऐकता टिळकांचे, वऱ्हाड सारे आनंदले. शिवरायांची जयंती, याच्या आधीच या प्रांती, झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री, जी वीरमाता जिजा सती, ती वऱ्हाडीच आपुली होती, सिंदखेडी जन्मजिचा. त्या वीरगाजी शिवाजीला, जिने पोटी जन्म दिला, वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला, या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वऱ्हाडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी, खचित होती अनुपम.
आधीचा उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा, टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले. कैकांचे म्हणणे पडले, ऐशा रीती विबुध हो. त्या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन, समर्थांचेच विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्या न रुचले ते बोलले, उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया, कशासा आणिता ये ठाया. तो काहीतरी करून या, विक्षोभ करील सभेचा. फिरेल नागवा सभेत, गिणगिण गणात ऐसे म्हणत. मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले, हे न म्हणणे चांगले. गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला. त्याचे जे का वेडेपण, ते आहे वेड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन, त्यास नवदती वेड्यापरी. खरे खुरे राष्ट्रोद्धारक, जरी टिळक असती एक, तरी महाराज निशंक, सभेस येतील ये ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्याया भली, सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी, बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेसी, तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीन तेथे करू, जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू, मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार, योग्य बाळ गंगाधर. त्याच्या परी न होणार, राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा असे तो जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद जाहला. पहा पहा कोल्हट करा, वराड प्रांताचा ज्ञानहिरा. याने वृत्तांत जाणिला सारा, जो का आला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम याना पहा किती. बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास. तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला. चला वंदून समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. मंडळी, हा होता भाग 1 अध्याय 15. उद्या दुसरा भाग ऐकू.